ओके, वेलकम बॅक. आपण पेपर नंबर 2 त्याचं चॅप्टर नंबर 3 इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन याबद्दल चर्चा करत होतो. वी आर डिस्कसिंग अबाउट इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज कम्युनिकेशन? Communication is nothing but sharing of thoughts, sharing of idea with one another. In broad sense, it is referred to sending or receiving and processing of information by electronic means. There are different elements of communication. In this chapter, we'll study all these elements of communication. There are different types of communication. See, as per syllabus, there are analog communication, digital communication. We have to study analog communication, we have to study digital communication and difference between the two. The basic thing in communication that we need is modulation. We'll study in this chapter modulation, need of modulation, different types of modulation, and at the end of the chapter we'll study satellite communication, cell phone and fiber optic communication. This is a very important chapter. मित्रांनो, हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं चॅप्टर आहे. यामध्ये तुम्ही कम्युनिकेशन म्हणजे काय, संदेशवहन म्हणजे काय, एकाकडून दुसरीकडे माहिती कशी पाठवली जाते, कशी रिसीव केली जाते आणि खास करून इलेक्ट्रॉनिकली ते कसं घडून येतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. कम्युनिकेशनचे वेगवेगळे प्रकार मी आता मगाशी सांगितलं, ॲनालॉग, डिजिटल. या कम्युनिकेशनसाठी आवश्यक जे कॉम्पोनंट आहेत, मॉड्युलेशन. मॉड्युलेशन म्हणजे काय असतं, डिमॉड्युलेशन म्हणजे काय असतं, ट्रान्समीटर काय असतो, रिसिव्हर काय असतो, ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम काय असते, रिसिव्हरची ब्लॉक डायग्राम काय असते. वी हॅव टू स्टडी ऑल दिस कॉम्पोनंट्स. सिलेबसमध्ये एक फक्त तुम्हाला 5 सब पॉईंट्स दिसत आहेत, परंतु ज्यावेळेस आपण त्याला शिकू त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे पॉईंट्स जे आहेत ते ॲटोमॅटिक लक्षात येत जातील. कम्युनिकेशनचाच एक भाग म्हणजे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. आपण पाहतो की टेलिफोनमध्ये साधारणतः आपण जी केबल वापरतो ती फायबर ऑप्टिक केबल असते. या फायबर ऑप्टिक केबलच्या सहाय्याने आपला सिग्नल लॉंग डिस्टन्स, लांब अंतरापर्यंत कसा नेला जातो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. आणि मेन थिंग, आपण आता तुमच्या खिशात मोबाईल आहे, तुम्ही मोबाईलवरती या सगळ्या गोष्टी पाहतायत, ऐकतायत. हा मोबाईल नेमका काम कसा करतो, याच्यामध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन नेमकं कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर नंबर जे 4 आहे ते आहे कम्युनिकेशन डिव्हायसेस. यामध्ये जे वेगवेगळे कम्युनिकेशन डिव्हायसेस आहेत त्या कम्युनिकेशन डिव्हायसेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यासाठी आपण आपल्याच कॉलेजचं कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे, त्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये जातो, तिथं व्हिजिट करतो. त्या ठिकाणी जे वेगवेगळे कम्युनिकेशन डिव्हायसेस कॉम्प्युटर लॅबमध्ये वापरले जातात ते आपण विद्यार्थ्यांना दाखवतो. हे जे कम्युनिकेशन डिव्हायसेसमध्ये आपण एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला मी, राऊटर. आता वायफाय आपण सगळं आता ऑनलाईन चाललेलं आहे, वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी लागते इंटरनेट. इंटरनेट मिळवण्यासाठी मोबाईलमध्ये आपल्याला मिळतं काही ठिकाणी आपण वायफाय घेतो. वायफाय घेतलं की तिथं मग तुम्हाला राऊटर वापरायला लागतं. हे राऊटर काय असतं, मॉडेम काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशनचे, वायरलेसचे कम्युनिकेशनचे डिव्हायसेस कोणते कोणते असतात, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. पुढचं जे चॅप्टर आहे ते टी व्ही रिसिव्हर. टी व्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बराचसा वेळ आपण टी व्ही समोरच असतो. त्यामध्ये टी व्ही नसला तर आपल्याला थोडंसं कसं वाटतं. म्हणून टी व्ही नेमकं कसं फंक्शन करतं, टी व्हीमध्ये आतनं नेमकं काय असतं. बीइंग अ स्टुडंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स यू मस्ट नो द प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ टी व्ही. कलर टी व्ही कसं काम करतो, कलर टी व्हीचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते आहेत,
CRT टी व्ही काय असतो, LCD टी व्ही काय असतो, LED टी व्ही काय असतो, या तिन्ही प्रकारच्या टी व्हीमध्ये काय फरक असतात आणि हे जे टी व्ही आहे त्याची ब्लॉक डायग्राम काय असते, याच्यामध्ये टी व्हीचा ट्रान्समीटर कसं काम करतो, टी व्हीचा रिसिव्हर कसा काम करतो, ऑस्ट्रेलियाला मॅच असते, औरंगाबादमध्ये आपण घरी आरामात बेडवरती पडून ती मॅच कशी एन्जॉय करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला टी व्ही रिसिव्हरमध्ये पाहायचं आहे. हे चॅप्टर परीक्षेसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण जवळपास 20 मार्कांचा टॉपिक या चॅप्टरमध्ये विचारला जातो. शेवटचं चॅप्टर जे ह्या पेपरमध्ये आहे ते आहे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस. याच्यामध्ये आपण होम अप्लायन्सेस जे असतात, इलेक्ट्रॉनिक्सचे जे होम अप्लायन्सेस आपण वापरतो त्या अप्लायन्सेसचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. जसं मायक्रोवेव्ह ओव्हन काय असतं, किंवा वॉशिंग मशीन कसं काम करतं, किंवा तुमचं मिक्सर ज्युसर कसं काम करतं, MP3 MP4 प्लेअर कसे काम करतात. हे जे सिस्टीम आहेत वेगवेगळ्या आपण जे अप्लायन्सेस गॅजेट्स पाहतो त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथं करतो. यासाठी पुन्हा आपण एक इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज करून आपलं प्रोझन मॉलमध्ये क्रोमा सेंटर आहे त्या क्रोमामध्ये जाऊन वेगवेगळे अप्लायन्सेस पाहतो, त्यांच्याकडनं बरीचशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतो. हे जे सगळे होम अप्लायन्सेस आहेत हे कसे काम करतात. सगळ्या अप्लायन्सेसचे सगळं रिपेअर आपल्याला जमणार नाही, परंतु त्याचं मेंटेनन्स आपल्याला करता येऊ शकतं का, एखादा प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम नेमका कशामुळे आला असेल हे आपल्याला समजू शकतं का, हे अप्लायन्सेस नेमकं कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करत असेल याचा आपल्याला अवेअरनेस होऊ शकते का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करता येतं. फक्त 6 चॅप्टर असलेला हा मॉडर्न कम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटचा जो टॉपिक आहे तो अतिशय सोपा टॉपिक आहे. हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. बोर्डच्या एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये या सब्जेक्टमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स विद्यार्थ्यांना मिळतात. आपणही त्या जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामील होऊ शकतात, प्रोव्हायडेड की तुम्ही हा विषय समजून घेतला पाहिजे. कारण टी व्ही आपण पाहतो, कंझ्युमर अप्लायन्सेस जे आहेत ते आपण पाहतो, वायरलेस कम्युनिकेशनचे डिव्हायसेस जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत, मोबाईल आपल्याला माहिती आहे, कम्युनिकेशन नेमकं कसं होतं ते आता आपण साधारणतः शिकलेलो आहोत. CRO DMM किंवा फ्रिक्वेन्सी जनरेटर आपण लॅबमध्ये वापरतो, ट्रान्झ्युसरही आपण बऱ्यापैकी पाहतो. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहेत आणि म्हणून हा जो टॉपिक आहे, हे जे चॅप्टर आहे ते समजायला सोपं जातं, कारण आपण ते पाहिलेलं असतं. ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत त्या समजायला सोप्या जातात आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आता आपण सब्जेक्ट नंबर 3 कडे वळूया. सब्जेक्ट नंबर 3 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे सब्जेक्ट नंबर 3? कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग मगाशी सांगितलं होतं की हा विषय तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. BCS BCA किंवा तुम्ही पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला गेलात तर त्या ठिकाणी जे काही सब्जेक्ट आहेत त्यामध्ये कॉम्प्युटर नावाचा एखादा सब्जेक्ट असतो आणि त्या ठिकाणी त्यांचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला यामध्ये बऱ्याच प्रमाणात कव्हर करता येतो. जर समजा आपल्याला कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगमध्ये काम करायचं आहे तर आपण थोडंसं डिटेल अभ्यास करून स्वतःचं याच्यामध्ये बिझनेसही स्टार्ट करू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे. कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग याच्यातलं पहिलं जे चॅप्टर आहे ते मायक्रो प्रोसेसर, इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन. मायक्रो प्रोसेसर नेमकं काय असतं, कॉम्प्युटरचा आतला जो बेसिक सर्किट आहे, मेन सर्किट आहे, मेन प्रोसेसर जो आहे तो मायक्रो प्रोसेसर, त्याची ब्लॉक डायग्राम काय असते, कोणत्या प्रकारचे मायक्रो प्रोसेसर आपण वापरतो. 8085 हा मायक्रो प्रोसेसर तुम्हाला अभ्यासायला आहे, परंतु सध्या आपण 8086 किंवा आणखी जे अपग्रेडेड व्हर्जन आहेत ते वापरत असतो. पण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्याला 8085 हा मायक्रो प्रोसेसर माहीत असणं आवश्यक असतं.
म्हणून आपण ह्या विषयामध्ये पहिल्याच चॅप्टरमध्ये 8085चं आर्किटेक्चर कसं असते, हाऊ 8085 वर्क्स, व्हॉट इज द ब्लॉक डायग्राम ऑफ 8085. 8085 हा 40 पिनचा IC आहे. या 40 पिनच्या IC मध्ये बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा आपण त्याचं आर्किटेक्चर पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा 40 पिनचा IC काय काय करू शकतो. 8085 अभ्यासल्यानंतर ह्याच चॅप्टरच्या पुढच्या भागामध्ये आपण ॲडव्हान्सचे मायक्रो प्रोसेसर आहेत 8086 किंवा 80186 हे मायक्रो प्रोसेसर अभ्यासणार आहोत. काही आणखी ॲडिशनल जे ॲडव्हान्स मायक्रो प्रोसेसर आपल्याकडे असतील त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. चॅप्टर नंबर 2 जे आहे ते आहे इन्स्ट्रक्शन सेट अँड प्रोग्रामिंग ऑफ 8085. 8085 is microprocessor and we can program the microprocessor. For this purpose we need instruction set. What is instruction set? Instruction set is nothing but the set of instruction. These instructions are needed for the programming purpose to write a specific program. आणि म्हणून आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन सेट कोणते असतात, हे इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेसिंग मोड आपण कशा वापरतो, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड काय असते, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड काय असते, पूर्ण ज्या इन्स्ट्रक्शन सेट आहेत 8085च्या त्याही आपण अभ्यासतो. आणि शेवटी चॅप्टरच्या शेवटी आपण त्याचं ALP म्हणजे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग 8085चं असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग कसं करतात ते आपण अभ्यासणार आहोत. याच्यावरती प्रॅक्टिकल पण असतात. थिअरीमध्येही आपण त्याचे काही प्रोग्राम घेणार आहोत. ॲडिशन कसं करतात, सबट्रॅक्शन कसं करतात किंवा स्मॉल नंबर किंवा कम्पॅरिझन कसं करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. थर्ड चॅप्टर जे आहे, द थर्ड चॅप्टर फ्रॉम दिस सब्जेक्ट इज मायक्रो कंट्रोलर्स. लक्षात घ्या, आता आपण इंडस्ट्रीमध्ये मी मगाशी सांगितलं की ॲटोमेशन हा इंडस्ट्रीचा पार्ट आहे आणि तो अविभाज्य घटक आहे. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण ॲटोमेशनकडे वळतो आहेत. मॅनपॉवर कमी करून ॲटोमेटेड मशीन त्या ठिकाणी बसवल्या जात आहेत आणि ह्या ॲटोमॅटिक मशीनमध्ये मायक्रो कंट्रोलर्सचा फार महत्त्वाचा भाग आहे. अगदी तुम्ही कूलर घेतला, तुमच्या घरी कूलर घेतला, वॉशिंग मशीन घेतलं तर त्याचं जे पॅनल असतं, जे कंट्रोलिंग पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये काय वापरतो आपण, मायक्रो कंट्रोलर्स असतात. हे मायक्रो कंट्रोलर नेमकं काय काम करतात, ते नेमके काय असतात, कसं काम करतात, त्याचं आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये कशा पद्धतीने आपण तुलना करू शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. Here in this chapter we are going to study specifically 8051 microcontroller. In this chapter we will study architecture of 8051, its pin diagram, its different application and advantage of this microcontroller over microprocessor. हे चॅप्टर समजायला एकदम सोपं असतं. प्रॅक्टिकली तुम्हाला ते करून घेता येतं. काही किट्स असतात, आर्डिनोचे किट्स वापरून तुम्ही मायक्रो कंट्रोलचे प्रॅक्टिकल आपण करू शकतो. आणि आता तर त्याची फार गरज आहे, कारण रोबोटिक्स किंवा ज्या ठिकाणी ॲटोमेशनचे गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला मायक्रो कंट्रोलर वापरावेच लागतात. पुन्हा आपल्याला वेळेचं बंधन आहे. ह्या विषयातला, या पेपरमधला जो बाकीचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. सध्या मायक्रो प्रोसेसरवरती थोडा विचार करा. हा जो विषय आहे फार महत्त्वाचा आहे. या विषयावरती आपण खूप जास्त बोलतो. मॅक्सिमम पिरियड जे तिकडचे वाचलेले असतील ते पिरियड मी कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंगला कंझ्युम करतो. देन विल कम बॅक. थँक्यू.